हॅलो, नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आता वाजले संध्याकाळ 6 वाजलेला आहे. गुड इव्हनिंग ना लक्ष्मी. 6 वाजलेला आहे आणि इकडं चाललंय आमचं स्वयंपाक. हे बघा चुलीवर काय ठेवलेलं आहे म्हणजे चला दाखवतो तुम्हाला. चुलीवर नाही, गॅसवर. हे बघा अंडी. आज ना मस्त अंडा करी बनवणार आहे. कारण आमचं कोंबडी अंडी घालायला लागल्यात आता. रोज 5-6 अंडी आहेच. मग आता त्यातलं मी इकडं 5-6 घातलेलं आहे आणि आता आज मस्त अंडा करी बनवतो. रेसिपी पूर्ण शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडं आमचं कोंबडी अंडी घालतात खरं एका जागेत घालत नाही आहे. म्हणजे उद्या तुम्हाला दुपारी दाखवतो कुठं कुठं घालतात आणि ते हुडकून काढायला पाहिजे आम्हाला. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवतो. आणि आज नुसतं रेसिपी काय आहे म्हणजे अंडा करी. चला आजपासून आणि परत लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुरू केलेला आहे. असंच काय तर अडचण होतं त्यामुळं मी काही व्हिडिओ केलेलाच नाही आहे. चला आजपासून सुरू केलेला आहे. इकडं आमचं लक्ष्मीची तयारी सुरू आहे. म्हणजे स्वयंपाकची तयारी करायला लागली ती. टोमॅटो चिरून द्यायला लागल्या, कांदा आणि मसाला काय काय घालणार आहे. चला सुरू करूया रेसिपीला. बघा सर्व तयारी काय काय आहे. इकडं आहे खडा मसाला आणि आहे पुदिना. कोथिंबीर नाही आहे त्यामुळं मी धने घेतलेलं आहे. आणि इकडं खोबरं आणि टोमॅटो चिरून दिलेला आहे लक्ष्मीनं. आणि इकडं लसूण. चला आता गरम मसाला म्हणजे खडा मसाला गरम करून घेतो. मग सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतो.
चला, मस्त अंडा करी तयार आहे, या जेवायला. याच्याबरोबर चुलीवरची भाकरी. टेस्ट बरोबर मस्त झालेलं आहे. मस्त अंडा करी तयार आहे आणि इकडं मस्त ताट पण तयार आहे, या जेवायला. आणि चुलीवरचं भाकरी, मस्त अंडा करी, भात, मस्त कांदा ठेवलेला आहे. रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.